बाजूच्या बोटाला लावायचंय, शिवशिवाय करायचंय, आपले हात मांडीवर ठेवा, पाठीचा कणा ताळ, अर्धुंदले डोळे, समोर ज्ञानेश्वर महाराज बसलेले किंवा विधान महाराज, एक हात वर केला, हजारो किरण आपल्या अंगावर पडताय, आपण पवित्र होत आहे, ओंकार द्वारे त्यांना हलवायचंय, ओंकार सुरू.
16व्या अध्यायामधील आपण पहिलीच ओवी पाहत आहे. मावळित विश्वाभासू श्री गुरु रूपी जो नवल सूर्य उगवलेला आहे, जगदाभास नाहीसा करणार आहे, पदार्थ नाहीसा करणारा नाही, आणि अद्वैत रूपी कमलिनीचा विकास करून श्री गुरु त्याला जीवब्रह्मैक्य ज्ञान देऊन मुक्त करतायत. याचाच आपण विचार करीत आलेलो आहे. आणि त्याच्यामध्ये आपण विचार करीत करीत चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ इत्यादी महिन्याचा विचार करीत आलेलो आहे. आणि काल कुठल्या महिन्याचा विचार केला? कृत्तिका नक्षत्र म्हणून कार्तिक. आणि त्या कार्तिक महिन्यामध्ये पंढरपूरची वारी झालेली आहे, आळंदीची वारी झालेली आहे. आणि अलम वृत्ती सदायिनी त्याला प्राप्त झालेली आहे. आणि तो मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेला आहे. भगवंतांनी 10व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, मासाना मार्गशीर्षोहम ऋतनाम कुसुमाकरः. 12 महिन्यामध्ये जो मार्गशीर्ष महिना आहे तो मी आहे, नवल आहे. मासा माझी मार्ग शिरू तो मी म्हणे गोविंदू. हा महिना देवाची विभूती आहे. का बरं? ह्या महिन्यामध्ये पिके भरपूर आलेले असतात. यंदा जरा 1 महिना लेट झाले बरं का सगळं, कारण सगळेच लेट होतात. मग पावसाने तरी लेट का होऊ नये असा भाग असला पाहिजे बरं का. आणि साधक ज्ञानरूपी दिवाळी त्याला प्राप्त झालेली आहे. आणि ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकच मार्ग राहिलेला आहे, भद्रम पदहा इति भाद्रपदहा. त्याचा पाऊल भद्र पडलेला आहे, म्हणजे चांगला पडलेला आहे. त्याचा पाऊल वाईट पडत नाही. वाईट पाऊल पडलेल्या माणसांना तो जाग्यावर आणतो आणि एक मार्गाला घेऊन घेतो, तो म्हणजे कार्तिक. आणि कार्तिक आल्यानंतर सगळ्यांना एकच मार्ग राहतो, एकच चित्तामध्ये तो देवाला धरतो, दुसरं कोणाला धरत नाही. तो म्हणतो एकच धरलेला आहे. शीर्ष मासाना एक मार्ग शीर्ष मार्गशीर्ष. दुसरा आता मार्ग राहिलेला नाही. संसाराचं त्याला वैराग्य झालेला आहे की नाही. विटिले हे चित्त प्रपंचापासून भवन ते मनी बैसलेसे अशी त्याची अवस्था झालेली आहे. आपल्या चित्तामध्ये भगवंताशिवाय आता तो कोणालाही धरत नाही. नाही देवाला तर धरतोच, पण गाणं गाताना सुद्धा, अभंग म्हणताना सुद्धा तो म्हणतो आणि विठोबाचंच गाव, दुसरं कोणाला गावणार नाही. एक गाव